आज होणार 8वा हप्ता वाटप, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। नमस्कार मित्रांनो, आज आहे दिनांक 23 फेब्रुवारी आणि आजची सर्वात मोठी अपडेट लाडकी बहीण योजनेविषयीची नुकतीच पुढे आलेली आहे। लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आजपासून 2100 रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। 10 जिल्हे आणि 5 बँका ह्याकरिता निवडण्यात आलेले आहे। तेव्हा ह्या 10 जिल्ह्यांची नावे काय आणि 5 बँका कोणत्या, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। सोबतच अन्नपूर्णा योजनेविषयीच्या महत्त्वाच्या अपडेट्स देखील जाणून घेणार आहोत। ज्या महिलांना अजूनही गॅसचे पैसे त्यांच्या खात्यात मिळाले नसतील त्या महिलांनी काय करायला हवे, जेणेकरून पुढील 1 ते 2 दिवसांच्या आतमध्येच त्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होऊ शकतील, ते देखील आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मित्रांनो, ह्याखेरीज लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होणार ती तारीख देखील पुढे आलेली आहे। त्या अपडेट बाबत देखील आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय। जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इत्थंभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहणार आणि कुठलीच महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। मित्रांनो, आज आहे दिनांक 23 फेब्रुवारी। लाडकी बहीण योजनेविषयीची अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठी अपडेट नुकतीच हाती लागली आहे। लाडक्या बहिणींना 8व्या हप्त्याचे वाटप तर होणार आहे, मात्र फक्त ह्या निवडक जिल्ह्यांतील महिलांनाच सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता मिळणार आहे। मित्रांनो, काहीच तासांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची एक महत्त्वपूर्ण मीटिंग पार पडली, ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेविषयी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। त्या निर्णयांबाबत देखील आपण लगेचच जाणून घेऊया। मित्रांनो, राज्यभरातील तमाम लाडक्या बहिणींना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठा दिलासा दिला आहे। आपल्या विरोधकांवर निशाणा साधत असताना एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की कोणी काहीही म्हणत असलं तरी लाडकी बहीण योजना आम्ही बंद पडू देणार नाही। विरोधकांनी कितीही टीका केली तरी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा दरमहा हप्ता जमा होतच राहणार, असे महत्त्वाचे वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं आहे। मित्रांनो, आतापर्यंत 5 लाख अपात्र महिलांना या योजनेतून वगळण्यात आलं आहे आणि ह्यावरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। तसेच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या जी सध्या 2 कोटींच्या पुढे आहे ती 30-40 लाखांवरच येणार, तसेच काही महिन्यांनंतर ही योजना देखील बंद पडणार, अशी भविष्यवाणी विरोधकांनी केली आहे। मात्र एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना चांगलेच फटकारले आहे। लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही असे त्यांनी म्हटले आहे। लाडक्या बहिणींच्या विरोधात जाणाऱ्यांना माझ्या लाडक्या बहिणींनी जोडा दाखवला, असा हल्लाबोल देखील एकनाथ शिंदेंनी यावेळी केला। मित्रांनो, एकनाथ शिंदे म्हणाले की ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली। आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपयांचा हप्ता जमा झाला। आता तो 2100 रुपयांचा होणार आहे। काही महिन्यांनंतर 2500 रुपये आणि मग काही कालावधीनंतर हा हप्ता 3000 रुपयांचा देखील आमचे सरकार करणार आहे। वर्षाकाठी 36,000 रुपयांचा लाभ गरीब महिलांना मिळतो आहे। ज्या महिलांना खरंच ह्या पैशांची गरज आहे अशा महिलांना सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे। मात्र विरोधकांच्या डोळ्यांमध्ये हे खुपत असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले। मित्रांनो, उपमुख्यमंत्र्यांनंतर महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी देखील राज्यभरातील लाडक्या बहिणींना एक मोठी खुशखबर दिली आहे। आजपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार, अशी आनंदाची बातमी त्यांनी दिलेली आहे। काहीच दिवसांपूर्वी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना आदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केले होते की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जर लाडक्या बहिणींना हवा असेल तर त्याकरिता त्यांना काही काळ प्रतीक्षा करावी लागणार। 20 फेब्रुवारी नंतरच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होऊ शकतील। तेव्हा मित्रांनो, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी असे स्पष्ट केले की आजपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 8वा हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि त्याचप्रमाणे मार्च महिन्याचा हप्ता देखील लाडक्या बहिणींना कधीपर्यंत मिळणार ह्याबाबतची देखील एक महत्त्वाची अपडेट आदिती तटकरे यांनी दिली आहे। पत्रकार परिषदेत आदिती तटकरे म्हणाल्या की मार्च महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना महिन्याच्या पहिल्या आठवड्याभरातच मिळणार आहे। डिसेंबर महिन्याचा हप्ता असेल, जानेवारी महिन्याचा हप्ता असेल किंवा मग आताचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता असेल, तो खात्यात मिळवताना लाडक्या बहिणींना बरीच प्रतीक्षा करावी लागली। परंतु मार्च महिन्याच्या हप्त्याकरिता जो निधी लागणार आहे त्या निधीचा चेक आमच्याकडे ऑलरेडी आलेला आहे आणि केवळ त्या बँकांमध्ये हा निधी आम्हाला वर्ग करायचा आहे। तेव्हा मार्च महिन्याच्या हप्त्याकरिता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा करावी लागणार नाही, अशी महत्त्वाची अपडेट आदिती तटकरे यांनी दिली आहे। आणि त्यासोबतच 7 मार्च पर्यंत मार्च महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार, ही देखील एक महत्त्वाची अपडेट पुढे आलेली आहे।
पण मित्रांनो, विशेष म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता असेल किंवा मग फेब्रुवारी महिन्याचा हप्ता असेल, तो लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 1,500 हजारांचा जमा होणार आहे. 2100 रुपयांचा हप्ता मिळवण्याकरिता लाडक्या बहिणींना अजून 1.5 महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. होय मित्रांनो, लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्यापासूनच 2100 रुपयांचा हप्ता मिळायला सुरुवात होणार आहे. मार्च महिन्यामध्ये महायुती सरकार नवीन वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर त्याच्या पुढील महिन्यापासून म्हणजेच एप्रिल महिन्यापासून लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामधील वाढ राज्यभरातील लाडक्या बहिणी एक्सपेक्ट करू शकतात. कारण ह्या अर्थसंकल्पामध्ये योजनेच्या हप्ता वाढी संदर्भात तरतूद करण्यात येणार आहे. तसेच मित्रांनो, फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्या वाटपासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट म्हणजे आजपासूनच महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील असे महिला व बालविकास विभागाकडून सांगण्यात आले आहे. फेब्रुवारी महिना हा 28 दिवसांचा असल्या कारणाने मागील महिन्यांप्रमाणेच हप्ता शेवटच्या आठवड्यात म्हणजे 21 ते 28 फेब्रुवारी दरम्यान जमा केला जाणार आहे. आणि मित्रांनो, ह्याकरिता सर्वप्रथम 10 जिल्हे आणि 5 बँकांची निवड करण्यात आलेली आहे. हे 10 जिल्हे कोणते ते लगेचच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. मित्रांनो, या 10 जिल्ह्यांतील पहिला जिल्हा आहे चंद्रपूर, दुसरा जिल्हा आहे नागपूर, तिसरा जिल्हा गोंदिया, चौथा जिल्हा आहे पुणे, 5वा जिल्हा मुंबई उपनगर, 6वा जिल्हा कोल्हापूर, 7वा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, 8वा जिल्हा आहे अमरावती, 9वा जिल्हा आहे सातारा आणि 10वा जिल्हा आहे गडचिरोली. तसेच मित्रांनो, ह्या 5 बँकांना देखील 8व्या हप्त्याच्या वाटपाकरिता प्राधान्य देण्यात आले आहे. सर्वात पहिली बँक आहे पोस्टाची बँक, इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक. दुसरी बँक आहे HDFC बँक. तिसरी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र. चौथी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि 5वी बँक आहे पंजाब नॅशनल बँक. मित्रांनो, ह्या 10 जिल्ह्यांपैकी एका जिल्ह्याचे जर तुम्ही रहिवासी असाल, सोबतच ह्या 5 पैकी एका बँकेमध्ये तुमचे बँक अकाउंट असेल, तर तुमच्याकरिता ही एक अत्यंत आनंदाची बातमी पुढे आलेली आहे. मित्रांनो, एक महत्त्वाची अपडेट म्हणजे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची पडताळणी अद्याप सुरू आहे आणि ह्या प्रक्रियेला उशीर लागत आहे. लाभार्थी महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरू आहे, त्यामुळे आता पैसे मिळण्यासाठी पुढील काही दिवस लागू शकतात. आजपासून महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तसेच सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्याकरिता पुढील 4 ते 5 दिवसांची वाट पाहावी लागू शकते. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांच्या अर्जांची तपासणी सुरू आहे. अर्जांची पडताळणी झाल्यानंतरच महिलांना पैसे दिले जाणार असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. तेव्हा ही प्रक्रिया पार पडण्यासाठी अजून काही दिवस लागू शकतात. त्यामुळे आता पैसे कधीपर्यंत येणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. मित्रांनो, विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे महायुती सरकारने आश्वासन दिले होते. निवडणुका होऊन 3 महिने झाले तरीही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 2100 रुपये जमा झाले नाही. मात्र 2100 रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतरच जमा होणार अशी देखील महत्त्वाची बातमी पुढे आलेली आहे. आणि मित्रांनो, ह्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार मोठी घोषणा करण्याची देखील शक्यता आहे. तसेच मित्रांनो, लाडकी बहीण योजनेविषयीची एक सर्वात मोठी बातमी म्हणजे सरकारकडून काही नवीन निकष जाहीर करण्यात आले आहे. आता ह्या नवीन निकषांनुसार कोण पात्र आणि कोण अपात्र हे देखील जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल. मित्रांनो, योजनेतील गैरव्यवहार रोखण्यासाठी महायुती सरकारने अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरू केली आहे आणि ह्या योजनेतील पात्र तसेच अपात्र महिला कोण ह्यासाठी नवीन निकषांची यादी देखील महायुती सरकारने जाहीर केली आहे. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या अपात्रतेची पडताळणी सध्या राज्यभरामध्ये सुरू आहे. अंगणवाडी सेविकांची ह्याकरिता मदत घेतली जात आहे. अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन महिलांची चौकशी करत आहेत. जी माहिती महिलांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना दिली होती त्या माहितीची सत्यता ह्या अंगणवाडी सेविका तपासत आहेत. महिलांच्या घरी 4 व्हीलर वाहन तर नाही ना, तसेच महिलांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांच्या पलीकडे तर नाही ना, याबाबतची सखोल चौकशी ह्या अंगणवाडी सेविका करत आहेत. ज्या महिला ह्या निकषांमध्ये बसणार नाहीत त्यांना लगेचच योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात येणार आहे. मित्रांनो, विधानसभा निवडणूक संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या निकषांची कठोर अंमलबजावणी केली जात असताना या दरम्यान आता राज्यातील महायुती सरकारने लाडक्या बहिणींसाठी काही नवीन निकष जाहीर केले आहेत. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमचे आधार कार्ड योजनेशी लिंक्ड नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेद्वारे आर्थिक लाभ घेता येणार नाही. तसेच मित्रांनो, नवीन निकषानुसार पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी दरवर्षी त्यांना जूनमध्ये हयातीत असल्याचा दाखला म्हणून KYCची प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य असणार आहे. तसेच मित्रांनो, कोणत्याही इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असलेल्या महिला देखील या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत. 2.5 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या महिला देखील या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयीच्या काही महत्त्वाच्या अपडेट्स अगदी कमी वेळात जाणून घ्या. सर्वात पहिले तर लाभार्थी महिलांना
दरवर्षी जून महिन्यामध्ये बँकेमध्ये ई-केवायसी करून हयातीत असल्याचा दाखला देखील जोडावा लागणार आहे। तसेच दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य असणार आहे। 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास महिलांना अपात्र घोषित केले जाणार आहे। लाभार्थी महिलांचे उत्पन्न तपासण्याकरिता प्राप्तिकर विभागाची मदत घेतली जाणार आहे। तसेच नव्याने पात्र लाभार्थी महिलांना जुलैपासून लाभ मिळणार नाहीये। ज्या महिन्यामध्ये त्यांचा फॉर्म ॲक्सेप्ट केला जाईल त्याच्या पुढील महिन्यापासून महिलांच्या बँक खात्यामध्ये योजनेचा हप्ता जमा करण्यास सुरुवात केली जाणार आहे। म्हणजेच काय की अर्ज मंजूर झाल्याच्या पुढील महिन्यापासूनच महिलांना लाभ मिळणार आहे। अर्जातील नावे आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नावे यामध्ये जर डिफरन्स आढळला म्हणजेच तफावत आढळली की देखील ह्या योजनेच्या लाभार्थी यादीतून महिलेचे नाव वगळले जाणार आहे। होय मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाची अपडेट म्हणजे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना जे स्वतःचे डिटेल्स तुम्ही दिले, तुमचे नाव असेल किंवा इतर मग कोणती माहिती सोबतच जे कागदपत्रे तुम्ही सबमिट केले त्या 2 गोष्टींमध्ये जर तफावत आढळली तर तुमचे नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून लगेचच वगळले जाणार। ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल त्यांना या योजनेतून बाद केले जाणार आहे। तसेच मित्रांनो, ज्या महिला विविध सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत आणि ज्यांचे उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा अधिक आहे त्यांना या योजनेतून अपात्र केले जाणार आहे। योजनेतील लाभार्थी महिलांचे उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा अधिक आहे की नाही हे तपासण्यासाठी सरकार थेट इन्कम टॅक्स विभागाची मदत घेणार आहे आणि ह्याशिवाय अनेक महिलांच्या अर्जांची फेरतपासणी केली जात आहे। अपात्र ठरवलेल्या महिलांना गेल्या 6 महिन्यांचे जे पैसे देण्यात आले ते परत घेणार नाही अशी उपकाराची भाषा सरकार वापरत आहे। मात्र योजना जाहीर करतानाच हे नियम, निकष आणि अटी सरकारने का घातल्या नाहीत आणि निवडणुका संपल्यावरच लाभार्थी महिलांचा फेर आढावा घेण्याचे कारण काय याचे उत्तर आता सरकारने द्यायला हवे। तसेच प्राप्त माहितीनुसार येत्या काही दिवसांमध्ये लाभार्थी महिलांची संख्या ही 15 लाखांपर्यंत कमी करण्याचे आणि टप्प्याटप्प्याने या योजनेतील लाभार्थी महिलांची आणखी छाटणी करण्याचे प्रयत्न सरकार पातळीवर सुरू आहेत अशा प्रकारचा दावा शिवसेनेच्या ठाकरे गटाने केला आहे। तसेच या गटाने हे देखील म्हटले आहे की आजच्या घडीला महाराष्ट्र सरकारवर सुमारे 8 लाख कोटींचे कर्ज आहे आणि या कर्जाचे व्याज फेडतानाच सरकारची दमछाक होत असताना केवळ महिला मतदारांची मते खेचण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली आणि ह्या योजनेच्या खर्चामुळे महाराष्ट्र सरकारची अर्थव्यवस्थाच कोमात गेली आहे। सरकारकडे आरोग्य योजनांसाठी पैसे शिल्लक नाहीत। शेतकऱ्यांना मदत म्हणून जाहीर करण्यात आलेले पैसे देण्यासाठी सुद्धा सरकारकडे निधी उरलेला नाहीये। राज्यातील तमाम कंत्राटदारांची बिलेही थकली आहेत। विकासाची सर्व कामे ठप्प झाली आहेत। त्यामुळे सरकार भानावर आले आहे। बहिणींच्या मतांचा वापर करून सत्तेचा स्वार्थ साधल्यानंतर सरकारने पहिली कुऱ्हाड चालवली ती या लाडकी बहीण योजनेवरच। सरकारचे प्रमुख मान्य करोत अथवा न करोत, मात्र गेल्या 2-2.5 वर्षांतील अनागोंदी कारभार, भ्रष्टाचार व सरकारी तिजोरीची मुक्त हस्ते केलेली लूट यामुळे महाराष्ट्र सरकार गंभीर स्वरूपाच्या आर्थिक संकटात सापडले आहे। या संकटातून सावरण्यासाठीच सरकारने आता प्रचंड गाजावाजा करून आणलेल्या लाडकी बहीण योजनेचे पंख छाटायला सुरुवात केली आहे असे ठाकरे गटाचे म्हणणे आहे। मित्रांनो, ह्या मुद्द्यावर तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शनद्वारे नक्की सांगा। तसेच लाडकी बहीण योजनेद्वारे आतापर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये एकूण किती पैसे जमा झालेत, एखाद्या महिन्याचा हप्ता जर तुम्हाला मिळाला नसेल तर त्याबाबत देखील कमेंट सेक्शनद्वारे नक्की सांगा। तसेच ज्या महिला अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाभार्थी आहेत मात्र तरी देखील आतापर्यंत त्यांच्या बँक खात्यामध्ये 2,500 रुपये आले नसतील, 3 गॅस सिलेंडरची सबसिडी जर त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकली नसेल तर त्याबाबत देखील कमेंट सेक्शनद्वारे नक्की सांगा। मित्रांनो, आतापर्यंत 9 लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाहेर झाल्या आहे। विविध निकषांमुळे त्यांना ह्या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे। तेव्हा लोकसभा निवडणुकीमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर केवळ विधानसभा निवडणुकीमध्ये जिंकून येण्याकरिता महायुती सरकारने हा एक मोठा डाव खेळल्याचे राजकीय विश्लेषक म्हणत आहेत। शिंदे सरकार आणि भाजप महायुतीने सुरू केलेली लाडकी बहीण योजना म्हणजे कॅश फॉर व्होटचाच प्रकार होता अशा प्रकारचा गंभीर आरोप महायुती सरकारच्या विरोधकांनी त्यांच्यावर लावला आहे। निवडणुका संपल्यावर सरकार नावाचा बदमाश भाऊ निकष आणि नियमांचा चाबूक घेऊन लाडक्या बहिणींवर तुटून पडला आहे। आपल्याच योजनेचे पोस्टमार्टम करून लाडक्या बहिणींची संख्या दर महिन्याला कमी केली जात आहे आणि सरकारची ही भाईगिरी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी बघत आहेत की नाही अशा प्रकारचा संतप्त सवाल सरकारचे विरोधक करताना दिसत आहेत। मित्रांनो, ह्या प्रकरणावर तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शनद्वारे नक्की सांगा। लाडकी बहीण योजनेविषयीच्या ह्या सर्वात महत्त्वाच्या आजच्या अपडेट्स होत्या। आय होप हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा आणि माहितीपूर्ण वाटला असणार। तेव्हा व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।